सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दम् हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय अति दुर्लभ कैवल्य परम पद। 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 पुराण निगम आगम बद। संत पुराण निगम आगम पद। संत पुराण निगम आगम बद। संत पुराण निगम आगम पद। अति दुर्लभ कैवल्य परम पद। अति दुर्लभ कैवल्य परम पद। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने। ही 8 पडाव आपले पूर्ण झाले आणि आज वाराणस्यात विश्वेशम, या वाराणसीमध्ये, या विश्वनाथाच्या नगरीमध्ये कोतवाल भैरवनाथाच्या असीम कृपेने, माता अन्नपूर्णाच्या करुणेने आणि या गंगेच्या या परम पावन करणाऱ्या, या आमच्या सर्वांवरती कृपा करणाऱ्या स्पर्शाने सज्जनो आपण काशी क्षेत्री आज आलो। आज या 9व्या ज्योतिर्लिंगामध्ये आपण आलेलो आहोत आणि 9 हा आकडा, हा अंक,
आम्हा सगळ्या रामभक्तांसाठी अत्यंत प्रिय आहे. कारण 9 हा आमच्या रामनवमीचा आहे, 9 आमच्या समर्थांचा दास नवमीचा आहे, 9 हा पूर्णांक आहे. अशा या पूर्ण विराम देणाऱ्या भूमीमध्ये कुठलं सूत्र चिंतनाला घ्यावं, तर पहिल्या क्षणीच उत्तर आलं की इथं आपण मुक्ती ही केंद्रीय संकल्पना मानसच्या आधाराने 9 दिवस चिंतनाला घेणार आहोत. आणि या मुक्ती संकल्पनेचं आत्ताच आदरणीय शास्त्रीजींनी काशीच्या भूमीचं महात्म्य सांगितलं की इथं अंतरिक्षामध्ये देखील या पंचक्रोशीच्या जर एखाद्या जीवाने आपला प्राणत्याग केला तरी देखील तो मोक्षाचा अधिकारी होतो, मुक्तीचा अधिकारी होतो. ही भूमी मुक्तीची आहे. जेव्हा जेव्हा मोक्ष किंवा मुक्तीचा विचार येतो तेव्हा सर्व संतांनी काशीवरती शिक्कामोर्तब केलेला. महामंत्र जोई जपत महेसु, महामंत्र जोई जपत महेसु, महामंत्र जोई महामंत्र जोई जपत महेसु, काशी मुकुति हेतु उपदेसु, काशी मुकुति हेतु उपदेसु, हेतु उपदेसु, हरि दुर्लभ कैवल्य परम पद, अति दुर्लभ कैवल्य परम पद, संत पुराण निगम आगम पद, संत पुराण निगम आगम पद, अति दुर्लभ कैवल्य परम पद. काशीचं महात्म्य सज्जनो संतांनी खूप गायलंय. जेव्हा जेव्हा मोक्ष किंवा मुक्तीचा विचार येतो तेव्हा सर्व संतांनी काशीवरती शिक्कामोर्तब केलेला आहे. मुक्ती देखील 4 प्रकारच्या शास्त्रामध्ये सांगितल्यात आमच्या समर्थांनी. एक आहे ती म्हणजे सलोकता, अध्यात्म विचारांनी प्रेरित असलेल्या लोकांमध्ये जन्माला येणं, त्या संघटनेचा भाग होणं, त्यांच्याबरोबर एकत्रित उपासना करणं. तुमची स्वतःची उपासना जेवढी उत्कट असेल तेव्हा सलोकतेमधून तुम्ही समीपतेमध्ये जाता, म्हणजे त्या तत्वाच्या आणखीन जवळ जाता. कुठलं तत्व? आत्मदर्शनाचं तत्व, भगवत दर्शनाचं तत्व. त्याच्या आपण निकट जातो, ती आहे समीपता. तुम्ही त्याचं जितकं चिंतन करत जाल, जितकं जितकं उत्कटपणे त्याला ध्यास तुम्ही अंतःकरणात धराल,
तेवढी तेवढी त्याची स्वरूपता तुमच्या अंगामध्ये यायला लागते. आणि चौथी मुक्ती आहे सायोज्यता. म्हणजे जिथं गेल्यानंतर तद्धाम परमम मम, तिथं गेल्यानंतर परत यावं लागत नाही, ही सायुज्यता आहे. आणि शास्त्राने पहिल्या 3 मुक्तींना चंचल मुक्ती म्हटलंय. या वर खाली होऊ शकतात, पण एकच आहे मुक्ती, आणि ती मुक्ती आहे सायुज्यता. आणि या 7 नगरींमध्ये सायुज्यता मुक्तीचा अधिकार जर कुठे असेल तर तो केवळ काशीमध्ये आहे. हे काशीचं वैभव आहे. का आहे या काशीच्या मुक्तीची ही पारंपरिक वैभवाची अवस्था? कारण इथं प्रत्यक्ष महादेवाने एक नाही अनंत मन्वंतरे राम नामाचा जप करून या भूमीला सिद्ध केलंय. त्या महादेवाने रामाकडून हे वरदान प्राप्त करून घेतलं की या काशीच्या भूमीत जो जीव आपला अंतिम श्वास घेईल त्याला मी हे रामा तुझ्या नामाचा उपदेश करेन, आणि तुझ्या नामाच्या उपदेशाने तू त्याला मुक्ती प्रदान कर. ज्या भूमीमध्ये मुक्ती प्रसवली, मुक्ती जन्माला आली, ती ही भूमी आहे. महादेवाने या काशीच्या भूमीच्या कणाकणामध्ये रामरायाला स्थापित करून टाकलंय बघा. काशी क्षेत्र हे महादेवाची भूमी आहे. काशी क्षेत्र हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. या दोघांनी जे हे मुक्तीचं वैभव, या सायोज्य मुक्तीचं वैभव या काशी क्षेत्री दिलेलं आहे, त्या मुक्तीचं गुणगान आपण या क्षेत्री करूया. ओम नमः शिवाय. 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 हर हर भोले 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. 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 विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. सज्जनो, भगवंताने या मुक्तीची अवस्था, याचा अधिकार जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवासाठी म्हणून दिलेला आहे. काय आहे मुक्ती? एक प्रक्रिया आहे की हे मनाचं परिवर्तन आहे, मनाचं स्थित्यंतरण आहे. आज आमचं मन, आज आमची वृत्ती या देहाधिष्ठित भूमिकेवरती स्थिर आहे. मी म्हणजे देह या भूमिकेला आम्ही घट्ट धरून आहोत. मग हे मन या देहाच्या सगळ्या वासना पूर्ण करतंय. हे मन जे या देहाला अपेक्षित आहे तेच मागतंय. मुक्ती या स्थितीमध्ये ते मन देहबुद्धीमधून आत्मबुद्धीच्या दिशेने जातं. नवे नवे नुसतं जावतच नाही तर त्याच्याशी तद्रूप होतं. ज्यांनी ज्यांनी म्हणून या मुक्तीची तीव्र इच्छा धरली त्यांना भगवंताने ते पद अर्पण केलेलं आहे. तसं भगवंताने आम्हाला या मृत्यूलोकात पाठवलंय, ठीक आहे. आम्ही देखील एका प्रवासाचेच पांथस्थ आहोत. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याचा आमचा हा प्रवास चालू आहे. आणि या माऊलीने, या माझ्या रामरायाने
आम्हाला या प्रवासासाठी दशम्या बांधून दिलेल्या आहेत. या दशम्या आहेत मुक्तीचं भांडवल. ज्या भगवंताने आम्हाला या मृत्यू लोकात पाठवलं त्याने मुक्तीचा अधिकार आम्हा प्रत्येकाला दिलाच दिला. पण नुसता अधिकार देऊन आमच्या पुणेरी लोकांसारखं नाहीये की हो बहुत मुक्ती नाही. मुक्तीचं भांडवल देखील त्यांनी दिलं तुम्हाला. बरोबर. काय भांडवल दिलेलं आहे? मुक्तीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या भगवंताने आम्हाला परिपूर्णतेने दिलेल्या आहेत. की या 84 लक्ष योनींमध्ये भगवंताने आम्हा जीवांना मनुष्य देह दिलेला आहे. बघा, मनुष्य देह हे पहिलं भांडवल आहे. दुसरी गोष्ट रामराया म्हणतोय, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. रामराया म्हणतो माझ्या अनुकूलतेचा वारा तुम्हाला मिळाला. अरे हा वारा कोण आहे? हे महाराज बसलेत बघा आमचे. हा मरुत, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. हा आमचा हनुमंत आम्हाला या वाऱ्याच्या रूपाने भवसागर पार करणाऱ्या या बोटीला पुढं पुढं घेऊन चाललाय. वारा चांगला आहे, बोट चांगली आहे. पण आणखीन तिसरं भांडवल, कर्णधार सद्गुर दृढ नावा. सद्गुरु रूपी कर्णधार आमच्या या देहाला प्राप्त झाला. आता म्हणजे 3 भांडवल आमच्याकडे आहेत जी सहजासहजी प्राप्त होणं शक्य नाही. त्यामुळे रामाने स्वतः मुखाने काय सांगितलंय? दुर्लभ साज सुलभ करी पावा. हे दुर्लभ आहे. 3 गोष्टी एकत्र येणं, मनुष्य देह, रामाची कृपा आणि सद्गुरु रूपी कर्णधार. या 3 गोष्टी एकत्र येणं अत्यंत दुर्लभ. ते आम्हाला सगळं भांडवल रूपाने मिळालं. मग याने काय होणार आहे? ही मुक्तीची अवस्था सुलभ होणार आहे. गुरु तुम्हाला म्हणतो की तुम्ही भजन करत राहा, रामाला तुमच्याकडं यावंच लागेल. गुरुवचनी ठेविता भाव, देव भेटे आपोआप. हे सूत्र खरंच फळतं का? तर त्याची एक अत्यंत रोमांचित करणारी चरित्र जे मानसमध्ये आहे त्याचं आपण आता पुढील 9 दिवस चिंतन करणार आहोत. 9व्या दिवसापर्यंत चिंतन करणार आहोत, ज्याच्यामुळं तुम्हाला मुक्तीचा निरादर आणि भक्तीची कास धरली की रामराया कसा प्रगटतो याचा प्रत्यक्ष मानसमधून अभ्यास करता येईल. आणि ते दिव्य चरित्र आहे माता शबरीचं. तर या शबरीच्या आश्रमामध्ये एक अत्यंत क्रांतिकारक घटना घडली आहे की प्रत्यक्ष रामाने त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या भक्तीचे 9 मार्ग माता शबरीला सांगितले. ही नवविधा भक्ती सांगितली आहे. जी नवविधा भक्ती भागवतापेक्षा वेगळी आहे, दासबोधापेक्षा वेगळी आहे. ती नवविधा भक्ती जी स्वतः रामाने सांगितली की या भक्तीपैकी एक मार्ग जरी अवलंबला, एक मार्ग, तरी जीव माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. हे वचन रामाने शबरीला तिच्या आश्रमामध्ये दिलंय. आणि रामाची भक्ती तुम्ही अशा पद्धतीने केली की तुमची मुक्ती, तुमची इच्छा असो किंवा नसो, तुमच्या दारात येऊन उभी राहते. Oh
मुक्तीचा विचार आपण करतोय. आणि मुक्ती ही भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. राम भजत सोई मुक्ती गोसाई, अनैच्छित आवई बरी आई. हे राम भजन कसं हे प्रत्यक्ष रामाने माता शबरीला समजावून सांगितलं नवविधा भक्तीच्या आधाराने. त्यातील 8 भक्ती आतापर्यंत आपल्या बघून झाल्या. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, चौथी भक्ति मम गुण गण करई कपट तजिगान, मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा, पंचम भजन सुबेद प्रकाशा, छठदम शील बिरति बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, सातव सम मोहिमय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा, आठव जथा लाभ संतोषा, सपने हु नहीं देखही पर दोषा. 8 भक्ती त्याचं विस्ताराने आपण विवेचन केलं. आणि आता तर सज्जनो ही 9वी भक्ती प्रभू रामचंद्र माता शबरीला सांगतात. नवम सरल सब सन छल हीना, मम भरोस ही हर्षन दीना. भगवंत म्हणतोय की मला मनाने अतिशय सरळ निष्कपट पद्धतीने आचरण करणं, नवम सरल सब आणि सगळ्यांबरोबर. आणि निष्कपट कसं, कोणाच्याही बरोबर छळ करण्याची वृत्ती देखील नाही, स्वभाव देखील नाही, असा स्वभाव, असं आचरण. आणि अशा सरळ मार्गाने जात असताना मनुष्याला त्रास होणं स्वाभाविक आहे. भगवंत म्हणतो नवम सरल सब सन छल हीना, पण तो त्रास कसा सहन करायचा. मम भरोस, माझ्या भरोशावरती हृदयामध्ये कुठल्याही पद्धतीचा हर्षही नाही आणि दैन्यही नाही, अशा पद्धतीने माझ्या भरोशावरती राहून सरळ मार्गी जीवन, निष्कपट जीवन, कोणाचाही छळ न करता राहणं, ही माझी 9वी भक्ती आहे. जर तुम्हाला जीवनामध्ये हे सरळपण टिकवायचं असेल तर तुम्हाला जे गुरुनी मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा तुम्हाला महामंत्र करता यायला पाहिजे. चेहऱ्यावर स्मित हास्य, क्लिष्ट प्रश्नांचा गुंता जो मनाला त्रास देतो त्या बाबतीमध्ये मौन, मुखामध्ये हरिनाम, हरिकथेचा हव्यास आणि निरंतर जगाकडून येणारं विष कंठाशी धारण करण्याची कला, या 5 गोष्टी म्हणजे महादेव आहे. ही 5 मुख आहेत महादेवाची. आणि ही 5 मुख तुम्ही जर आचरणाच्या आधाराने धारण केली तर तुमच्या जीवनामध्ये तो मंत्र राहत नाही, तो महामंत्र होतो. महामंत्र सिद्ध अशा पद्धतीने होतो बघा. आणि ज्याला हा महामंत्र सिद्ध करता आला त्यालाच ही 9वी भक्ती अर्थात आत्मनिवेदन साधता येते. आणि ही 9वी भक्ती ज्याच्या जीवनात घडते त्याचाच मुक्तीचा दरवाजा हा उघडत असतो. त्यामुळे भगवंत म्हणतो की याच्यातली एकही जरी केली तरी मला चालेल, पण भगवंत हुशार आहे, त्याला माहिती याच्यातल्या एका भक्तीला धरलं की ते सगळं चक्र फिरतं आणि शेवटी हे 9व्या भक्तीवरच येऊन थांबतं. महामंत्र रूपी भक्ती तुम्हाला करायलाच लागते. तेव्हा जाऊन काशीची ही कथा तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतली हे तुमच्या लक्षात येईल.